गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग. कशा आहात सर्वजण? मजेत ना? मीही मजेत, एकदम आनंदित, एकदम छान. तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने निरोगी, निरामय आणि नित्यानंद जीवन जगत आहे. खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मॅजिकल मनीषा या युट्यूब चॅनलवर, त्याचबरोबर चिंता सोडा सुखाने जगा या पुस्तकामध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. तुम्ही आजपर्यंत गेले 29 दिवस चिंता सोडा सुखाने जगा हे पुस्तक वाचलं, ऐकलं, कमीत कमी पाहिलं, त्यासाठी मी तुमच्या मनापासून आभार मानते. बघा, चिंता सोडा सुखाने जगा हे पुस्तक आहे. याच्यामध्ये आपण आतापर्यंत बऱ्याच गोष्टी शिकलेलो आहोत, बरोबर? तर सुरुवात अगोदर आपण प्रार्थना करूया आणि आजच्या दिवसाला मनापासून सुरुवात करूया. खूप खूप धन्यवाद परमेश्वराचे, की हे नारायण, तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने एवढा भरभरून पाऊस चालू असला तरीही तुम्ही आजचा आणखी एक दिवस आम्हा सर्वांना मनापासून जगण्यासाठी दिलात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. या वैश्विक ऊर्जेला खूप खूप धन्यवाद, कारण ब्रह्मांड म्हणून येणारी ही वैश्विक ऊर्जा माझ्या संपूर्ण शरीरामध्ये सहस्रार चक्रामार्फत प्रवेश करते. आज्ञा चक्र, थ्रोट चक्र, हृदय चक्र, मणिपूर चक्र, स्वादिष्टान चक्र आणि मूलाधार चक्र, संपूर्ण शरीर, 72,000 पेशी, रक्ताचा एक एक थेंब निरोगी निरामय करण्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद या पंचतत्वांना. आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी या पंचतत्वांनी जसं ब्रह्मांड बनलंय, संपूर्ण सृष्टी बनली, तसंच माझं संपूर्ण शरीर हे पंचतत्वांनी बनलंय. त्यासाठी मला परमेश्वरा तुमच्या मनापासून आभार मानायचे आहेत. खूप खूप धन्यवाद माझ्या आई-वडिलांना, त्यांनी मला या जगामध्ये आणलं त्यासाठी. मला लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं, खायला प्यायला दिलं, कपडे दिले, नोकरीला लावलं, मला माझ्या मुलांना सांभाळलं, त्याचबरोबर मला सुंदर असा पती देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद नारायणा, तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने मला राहण्यासाठी घरं देण्यासाठी, त्याचबरोबर नोकरी करण्यासाठी, महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये एक खारीचा वाटा देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने आज या मुकामावर तुम्ही मला पोहोचवलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. द मॅजिक या रॉन्डा बर्न यांच्या पुस्तकाने माझं आयुष्य 360 डिग्री बदलवण्यासाठी खूप खूप धन्यवाद. त्यातलंच एक पुस्तक, चिंता सोडा सुखाने जगा. आपल्या माइंडमध्ये चिंतेचा विचार करत राहणं, प्रत्येक गोष्टीची चिंता करत राहणं आणि सोलला डिस्टर्ब करणं, त्याचबरोबर आपल्या हृदयाला विचलित करून राग, द्वेष, तिरस्कार या गोष्टींचा प्रादुर्भाव जास्त घडत चालला होता. या गोष्टींपासून लांब ठेवण्यासाठी चिंता सोडा सुखाने जगा हे पुस्तक माझ्या आयुष्यामध्ये फुलफिलमेंट अकॅडमी यांच्या मार्फत आलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद युनिव्हर्सला, कारण ही जी अकॅडमी आहे, ही अकॅडमी माझ्या आयुष्यामध्ये खरोखर बदल घडवून आणलेला आहे. कारण पुस्तक वाचायचं हे आजपर्यंत लक्षात येत नव्हतं किंवा करत नव्हते आणि ते तुमच्यामुळे सहज शक्य झालं. माझ्या मेंटॉर्सला खूप खूप धन्यवाद, शुक्रिया, मेहरबानी. बघा, आजचा आपला जो धडा आहे, त्या धड्याकडे आपण वळूया. त्यासाठी मी डेल कार्नेगी यांना चिंता सोडा सुखाने जगा या पुस्तकासाठी मनापासून धन्यवाद देते, शुक्रिया करते. चला तर मग, चिंता सोडा सुखाने जगा या पुस्तकामधला शेवट, ज्यांनी ज्या सत्यकथा सांगितल्यात डेल कार्नेगी यांनी त्यांच्या स्वतःच्या, की त्यांना कोणकोण गोष्टींना सामोरं जावं लागलं आणि ते त्याच्यातून तरुण गेले आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणला, या गोष्टी आपण लेखकाच्या पाहणार आहोत. त्यातल्या दोन गोष्टी आपण पाहिल्या. त्यातली तिसरी आहे, चिंता कशी पळून लावली. चिंता कशी पळून लावली. बघा, ह्याचा सारांश मी थोडक्यात तुम्हाला सांगू इच्छिते, की लेखक काय म्हणतात, चिंता कशी पळून लावली. कथेचा सारांश थोडक्यात तुम्हाला सांगू इच्छिते. या कथेमध्ये एका व्यक्तीवर म्हणजे स्वतः लेखक डेल कार्नेगी यांच्यावर आलेला कठीण परिस्थितीचं वर्णन त्यांनी केले. त्यांच्या आयुष्यात अचानक समस्या, चिंता आणि तणाव वाढले गेले होते आणि ते कसे दूर करायचे याबाबत लेखकाने इथे स्वतःची उदाहरणे देऊन समजून सांगितलं आहे. जेव्हा आपल्या जगण्यावर भडकणाऱ्या, जळणाऱ्या ज्वाला कोसळतात आणि आपण म्हणजे खरोखर त्या ज्वाला कोसळतात का? अग्नी कोसळतो का? नाही. बऱ्याच गोष्टी माणसंच माणसासाठी करत असतात. आपण त्यांना अडकू शकत नाही, तेव्हा आपणही ते होणारच आहोत. म्हणून त्याचा स्वीकार करायचा. बऱ्याच गोष्टी घडणार आहेत, याचा आपण स्वीकार करायचा. मग व्यस्त व्हायला हवं आणि तुमचे उचलून ते सोडायला हवेत.
तुकडे उचलून ते सोडायला हवेत. असं कोणी सांगितलंय? RVC बोर्डले, सर थॉमस बोर्डले यांचे वंशज. बोर्डलियन ऑक्सफर्डचे संस्थापक आहेत हे. आणि ह्यांनी सांगितलेल्याप्रमाणे लेखक म्हणतात, चिंता कशी पळून लावली मी. बघा, मी माझं उदाहरण देऊन सांगू इच्छितो. तर लेखकाने सांगितलंय की त्यांच्या आयुष्यात अचानक समस्या, चिंता आणि तणाव वाढले. सुरुवातीला ते खूप घाबरले, निराश झाले, परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकत नव्हते. बघा, हळूहळू त्यांनी त्यांच्या महत्वाच्या गोष्टी समजून घेतल्या. समस्या टाळून नाही तर त्या स्वीकारून आणि सामोरे जाऊन उपाय निघतो. सतत चिंता करून काहीच फायदा होत नाही. एका वेळी एकच समस्या सोडवणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. त्याने स्वतःला सावरलं, विचार बदलले आणि हळूहळू त्यांच्या आयुष्यात सुधारणा झाली. शेवटी तो शांत, आत्मविश्वासी आणि आनंदी झाला. मुख्य शिकवण म्हणजे मला ह्याच्यातून काय सांगायचंय तुम्हाला, की ऑफ लेसन काय सांगायचं तो तो तुम्ही समजून घ्या. चिंता सोडल्याशिवाय समाधान मिळत नाही. मग चिंता कशी सोडताना काय करावं लागेल? शांत विचार करावा लागेल. एकच गोष्ट समोर ठेवावी लागेल. त्याच्यावर अभ्यास करावा लागेल. नेमकं काय करायचं आपल्याला हे करावं लागेल. चिंता सोडल्याशिवाय समाधान मिळणार नाही. वर्स्ट केस स्वीकारा. वर्स्ट केस स्वीकारा. चिंता कमी होते. विचार बदलले की आयुष्य बदलतं. आजचा दिवस जगा. लिव्ह इन डे नाईट कंपार्टमेंट. चिंता केल्याने समस्या सुटत नाहीत, पण योग्य विचार आणि कृती केल्याने नक्कीच सुटतात. बघा, लेखकांना काय सांगायचंय तुम्ही समजून घ्या. चिंता केल्याने समस्या मोठी होते, पण कृती केल्याने ती छोटी होते. सर्वात वाईट परिस्थिती स्वीकारा, मग मन शांत होतं. एका वेळी एकच समस्या सोडवा, आयुष्य सोपं होतं. विचार बदला, आयुष्य आपोआप बदलेल. आजचा दिवस जगा, उद्याची चिंता करू नका. भीतीवर मात करण्याचा एकच मार्ग म्हणजे काय? कृती. बघा, मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्या आयुष्यात समस्या आणि चिंता येणं खूप साहजिकच आणि नैसर्गिक गोष्ट आहे ही. पण आपण त्यावर कसा विचार करतो यावर आपलं आयुष्य ठरतं. ते कथेतील व्यक्ती सुरुवातीला खूप घाबरलेली होती. म्हणजे कोण? लेखक स्वतः. लेखकांना काय वाटलं, की म्हणजे लेखकाला वाटत होतं सरळ संपलं आहे. सगळं काही संपलं आहे. परंतु सगळं संपलं होतं का? नाही. पण एक दिवस त्याने ठरवलं, मी आता चिंता करणार नाही, मी कृती करणार. त्याने सर्वात वाईट परिस्थिती स्वीकारली आणि मग शांतपणे सर्वात वाईट परिस्थिती स्वीकारली. लक्षात ठेवा, चिंता करून काहीच होत नाही. पण कृती केल्याने मार्ग. आपण फक्त आजवर लक्ष देऊया. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवूया, काल गेला, उद्या अजून आला नाही. मग राहिला काय? आज. आपण फक्त आजवर लक्ष ठेवूया, असं लेखकाला ह्याच्यातून सांगायचंय. सो त्यामुळे खूप खूप धन्यवाद, शुक्रिया, मेहरबानी तुम्हा सर्वांचं. या चिंता सोडा सुखाने जगा या पुस्तकातला सारांश मी तुम्हाला समजून सांगितलेला आहे. तर तुम्ही नक्की हे पुस्तक जरूर वाचा. घेतलं नसेल तर नक्की घ्या आणि हे पुस्तक नक्की वाचा. त्याचा सारांश आवडला तर कमेंट्स नक्की कळवा. आणि जर काही सुधारणा करायची असेल त्याही कळवा. चला, मनापासून धन्यवाद तुम्हा सर्वांचे. खूप खूप धन्यवाद आणि हॅव अ नाईस डे. गुड डे.